मृत्यूचं सावट. साधारणतः 300 वर्ष पूर्वीच्या त्या इमारतीमध्ये माहित नव्हतं किती खोल्या होत्या. प्रत्येक मजल्यावरच्या लॉबी आणि खोल्या सुद्धा एकसारख्याच होत्या. भीतीनं घाम फुटलेल्या मिश्राजींना आता हे कळत नव्हतं की आपण जावं तर नक्की जावं कुठे. आपला जीव वाचवण्यासाठी ते एका काळोख्या खोलीत जाऊन लपले होते. त्यांचं संपूर्ण शरीर घामानं भिजलं होतं आणि अंग थरथर कापत होतं. बाहेर कोणाच्या तरी खटखट करण्याची आणि हातोड्याने ठक ठक करण्याची आवाज त्याला ऐकू लागले होते आणि तोच आवाज लागोपाठ त्याच्या जवळ येत होता. मध्ये मध्ये त्याला त्याच्या सोबत काम करणाऱ्या मजदुरांची मोठ्या मोठ्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या होत्या आणि त्याचबरोबर हातोड्यांचे मोठे मोठे ठोके ऐकू येऊ लागले होते. त्यांच्यामुळे त्याचं शरीर जे होतं हे भीतीनं कापू लागलं होतं. मिश्रा श्वास मंत्री नायडूचा पर्सनल असिस्टंट होता. नायडू त्याला आपला डावा हात मानत असत. त्यामुळे मिश्रा त्याचं कधीच कोणतंही काम नाकारत नसे. वर्ष 2019 होतं. गाव, शहर, कसबा एवढंच नाही तर महानगर सुद्धा या कोरोनाच्या भयानक विळख्यात आलं होतं. कोणीच विचार केला नव्हता की असा विचार सुद्धा येऊ शकतो की जगातली सगळीच हॉस्पिटलं हे पेशंटनी भरून जातील आणि उपचार करण्यासाठी पेशंटला बेड सुद्धा उपलब्ध राहणार नाहीत. मंत्रीजी, आपल्या हॉस्पिटलमधले सगळेच बेड हे पेशंटनी भरलेले आहेत. एवढंच नाही तर हॉस्पिटलची लॉबी आणि कॅम्पस सुद्धा पेशंट्सनी खचाखच भरलेले आहे. शहरातल्या जवळपास सगळ्याच व्यवस्थांचं हेच हाल आहे. स्वास्थ्य व्यवस्था आपल्या हातातून निघून चाललेली आहे. लवकरच आपल्याला अधिक बेड असलेल्या हॉस्पिटलची व्यवस्था करावीच लागेल. आम्ही आमच्या डोळ्यासमोर पेशंटला असा जीव तोडताना पाहू शकत नाही. मिश्राजी, शहरातल्या जेवढ्या पण इमारती आहेत, स्कूल, कॉलेजेस आहेत, त्यांना बंद करून हॉस्पिटलमध्ये कन्व्हर्ट करून टाका. सर, शहरातल्या जेवढ्या पण इमारती कन्व्हर्ट करू शकलो ते आम्ही अगोदरच केले, पण पेशंटची संख्या अगोदरच एवढी जास्त आहे की आमचे सगळे प्रयत्न हे असफल राहत आहेत. आम्हाला कुठल्या तरी एका मोठ्या एरियाची गरज आहे ज्याच्यामध्ये एकाच वेळी हजारो पेशंट्सना ठेवता येऊ शकेल. असं करा, कॅबिनेट हॉलला खाली करा आणि त्याला साफसफाई करून कोरोना हॉस्पिटलमध्ये कन्व्हर्ट करा. मी आता अजून तमाशा बघू शकत नाही. सर, तुम्ही हे काय बोलताय? कॅबिनेट हॉल काही कुठली बिल्डिंग नाहीये. तिथे तर मृत्यूचं तांडव असतं. कोण जाणार कॅबिनेट हॉलमध्ये? तिथे लोकांना पाठवणं म्हणजे मृत्यूच्या दारामध्ये ढकलण्यासारखे. मिश्रा, हे नुसते आता उडची खुडची भाष्ट करण्यात काही गोष्ट नाहीये. नुसत्या ऐकलेल्या गोष्टींवरती आपण कुठलेच निर्णय घेऊ शकत नाही. लोकांचा जीव चाललाय. प्रत्येक मिनिटाबरोबर परिस्थिती आपल्या हातातून निघत आहे आणि तुम्ही आता इथे उभे राहून मला भूताप्रेतांच्या गोष्टी सांगतायत. जा आणि जाऊन कॅबिनेट हॉलची सफाई करून घ्या. मंत्रीची गोष्ट ऐकून मिश्रा कॅबिनेट हॉलची साफसफाई करायला निघाला. मिश्रा, तुम्ही पर्सनली कॅबिनेट हॉलच्या साफसफाईची सुपरवाइज करा. तिथे काही लागत असेल तर तुम्ही मला लगेच रिपोर्ट करा. ती बिल्डिंग एवढी मोठी आहे की तिथे एकाच वेळी हजारो पेशंटला ठेवता येईल. जेवढ्या लवकर होऊ शकेल तेवढं कॅबिनेट हॉलला हॉस्पिटलमध्ये कन्व्हर्ट करा. तुम्ही तिकडे जा आणि तिकडचं इन्स्पेक्शन करून मला रिपोर्ट करा. त्यानंतर मी तुम्हाला रिसोर्स प्रोव्हाइड करतो. ओके सर, मी आता लगेचच निघतो. असिस्टंट मिश्रा 20 मजदुरांबरोबर कॅबिनेट हॉलकडे निघाला. शहरापासून दूर जवळजवळ 2 तासाच्या अंतरावरती अगदी शांत निर्जन ठिकाणी पोहोचतापर्यंत संध्याकाळ व्हायला लागली होती. मिश्रा तिथे आतमध्ये जाऊन सर्वप्रथम लॅम्पची व्यवस्था करतो आणि त्याचबरोबर आजूबाजूला फिरून तिथली सगळी परिस्थिती निहाळायला लागतो. अचानक तिथे जोरात वारा व्हायला लागतो आणि त्याचबरोबर खिडकीचे दरवाजे जोर जोरात वाजायला लागतात. अरे सर, आतापर्यंत तर वातावरण एकदम चांगलं होतं. अचानक हे वादळ कसं आलं? या आधी की त्यांना काही लक्षात येईल, वातावरणात अचानक धूर पसरू लागला आणि बघताच बघताच त्यांच्या समोर 4 भयानक चेहरे प्रकट झाले. त्यांचे शरीर रक्तानं माखलेलं होतं आणि त्यांची बोटं काही ठिकाणाहून गायब झालेली होती. त्यांच्या चालण्यावरून लक्षात येत होतं की त्यांच्या शरीरातली काही हाडं अक्षरशः तुटली होती. त्यांच्या डोळ्यातून रक्त टपकत होतं आणि शरीरावरती कपड्याच्या नावावर काही ठिगळच होती. त्या चौघांची अशी भयानक स्थिती पाहून त्या सर्व मजदुरांचं शरीर थंड पडू लागलं होतं. हे कोण आहेत साहेब? आणि हातात हातोडे घेऊन आमच्याजवळ काय येत आहेत? या आधी की ते मजदूर तिथून पळून जातील, त्या चौघांनी सफाई कामगारांवरती अगदीच हल्ला चढवला आणि आपल्या हातात असलेल्या हातोड्याने प्रहार करत एकावर एक ते निर्घृणपणे त्यांचे हत्या करत होते. हॉलमध्ये सगळीकडेच रक्तच रक्त पसरलं होतं.
पण त्या चौघांचे हात हे रक्त बघून सुद्धा अजिबातच कापत नव्हते. कसे तरी मिश्रा आणि इतर मजदूर पळत पळत दुसऱ्या मजल्यावरती आले आणि तिथे येऊन ते गपचूप एका ठिकाणी जाऊन लपून बसले. पण त्या चारही रक्ताला तहानलेल्या आत्मा जमिनीवर हातोडा घासत घासत एक एक करून शोधून शोधून त्यांना तडपवून तडपवून मारत होते. सर सर हे लोक कोण आहेत सर? आणि आम्ही त्यांचं काय बिघडवलंय सर? आणि हे सगळे आम्हा सगळ्यांना का मारतायत सर? माझा जन्म कोलकात्यात झालाय. मी लहानपणापासून ह्या कॅबिनेट हॉल बद्दल बरेचसे भीतीदायक किस्से ऐकले, पण मी फक्त त्या गोष्टींना एक गोष्ट म्हणून ऐकलं आणि त्याला मी कधीच जास्त महत्त्व दिलं नाही. माझी आजी म्हणायची, कोणत्या तरी काळात ही एक खूप मोठी आणि एक आलिशान बिल्डिंग इंग्रजांनी स्वतःची अय्याशी आणि व्यापाराचा लेखाकेंद्र बनवण्यासाठी बनवली होती. ही इमारत इंग्रजांसाठी जशी खाजगी सुरंग होती आणि हिंदुस्थान्यांसाठी ही एक भूलभुलैया. एकदा जो कोणी या भूलभुलैयामध्ये गेला तो काय परत आलाच नाही. असं म्हणतात की या कॅबिनेट हॉलमध्ये इंग्रज हिंदुस्थानांवर अत्याचार करून स्वतःचं मनोरंजन करायचे. ज्या हॉलमध्ये आता आपण काम करतोय त्या हॉलमध्ये 4 हिंदुस्थानी क्रांतिकारींना घेऊन आले होते. इंग्रजांनी अनेक महिने त्यांना टॉर्चर केलं होतं. त्यांची स्थिती अशी झाली होती की ते वेदनेमुळे स्वतःचं नाव सुद्धा विसरले. त्यांचे जीवनातले शेवटचे दिवस एवढे वेदनेचे होते की त्यांचा आक्रोश, त्यांचा आवाज ह्या इमारतीमध्ये कायमचेच पुरले. मेल्यानंतर सुद्धा ते या हॉलला सोडून जाऊ शकले नाही. त्यांची आत्मा आजही त्या इमारतीमध्ये भटकत आहे. आपल्या समोर आलेल्या प्रत्येक माणसाला इजा करून ते आपल्या दुःखाचा न्याय करू इच्छितात. त्या चौघांच्या मृत्यूनंतर प्रत्येक अमावस्येच्या रात्रीला या बिल्डिंगमध्ये कोणाची नाही कोणाची तरी रहस्यमय पद्धतीने मृत्यू होतो. असं म्हणतात की या चौघांच्या रहस्यमय मृत्यूनंतर या आलिशान इमारतीमध्ये कोणीच राहू शकलं नाही. जो पण या इमारतीत राहायला आला दुसऱ्या दिवशी त्याच्या शरीराचे तुकडे तिकडे सापडले. आजूबाजूचे लोक हे सुद्धा म्हणतात की पौर्णिमेच्या रात्रीला 4 लोकांची सावली खिडकीच्या जवळ फिरताना दिसून येते. या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता इथल्या लोकल प्रशासनाने या इमारतीला टाळं ठोकलं. भरपूर वर्ष गेली. जवळजवळ 1 शतक गेल्यानंतर हळूहळू या इमारतीशी जोडलेल्या कथा सुद्धा सुस्त पडू लागल्या आणि मी पण आजीची लहानपणी ऐकवलेली ही गोष्ट विसरून गेलो होतो. पण आज माझ्या उघड्या डोळ्यांनी हे सगळं बघितल्यावर माझ्या हे लक्षात आलं की या इमारतीबद्दल जेही काही ऐकलं होतं ते सगळं खरं आहे. सर ऐका ना, तुमच्या आजीने काहीतरी याच्यापासून वाचण्याचा उपाय सांगितला असेल. आजीने तर फक्त मला या इमारतीपासून दूर राहा असं सांगितलं होतं. हा आठवलं, आजी म्हणाली होती ह्या सगळ्या घटनांमुळे या इमारतीमध्ये एक निगेटिव्ह एनर्जी पसरलेली आहे आणि ह्या निगेटिव्ह एनर्जीमुळेच या 4ही आत्मांना ताकद मिळते. जर आपण सगळ्यांनी मिळून काही पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण केली तर असं असू शकतं की ते चौघेही आपलं काहीच बिघडू शकत नाही. पण आपण पॉझिटिव्ह एनर्जीसाठी काय करू शकतो सर? सांगा ना सर, आम्ही काय करू शकतो की त्या 4ही आत्मांपासून आमचा जीव वाचेल? मिश्रा आणि सुपरवायझर बोलतच होते की त्यांना अचानक त्यांच्या घराच्या दरवाजावरती हातोडाने ठोकल्याचा आवाज ऐकू लागला. ठीक ठीक तर मला पण माहित नाही, पण आपण एकदा प्रयत्न करून बघू शकतो. खूप झालं आपण यांच्यापासून पळून, आता या भीतीचा सामना करायलाच पाहिजे. आपण 4 जण एकत्र महामृत्युंजय मंत्र वाचत वाचत खाली जाऊया आणि त्यानंतर आपल्या सोबत आणलेल्या लाकडांना एकत्र घेऊन जाळून त्यांच्या सोबत बसून हनुमान चालीसा आणि हनुमान बाळचं पठण करूया. मी बऱ्याचदा हा विश्वास घेतलाय की जेव्हा पण मी उदास असतो तेव्हा मी हनुमान चालीसा वाचल्यानंतर मला खरंच खूप छान वाटतं. जर आपण खरंच श्रद्धेनं हनुमानजींचं स्मरण केलं तर मला नक्की असं वाटतं की इथे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल. तसंही आपल्या या इमारतीमध्ये मरण नक्कीच आहे. जर देवाचं नाव घेऊन मेलो तर पुढचा जन्म नक्कीच सुधरेल. मिश्राच्या सांगण्यानुसार जे जिवंत असलेली 4 माणसं महामृत्युंजय जप करत करत रूमच्या बाहेर पडत खाली जाऊ लागतात. ज्याच्यामुळे त्यांच्या रूमच्या बाहेर फिरणाऱ्या त्या आत्मा घाबरून बाहेर पळून जाऊ लागतात. जोर जोरात चालत येत खाली हॉलमध्ये पोहोचत अग्नीच्या समोर बसून मंत्राचा जाप करू लागतात. जसेही ते जप करू लागतात तसेच त्या दुष्ट आत्मा त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करू लागतात. रूम मधल्या वस्तू इथून तिथे पडू लागतात. पण मिश्रा आणि त्यांचे साथीदार आत्मांना न घाबरता आपला जाप चालू ठेवतात आणि जवळजवळ 1 तास हा जप सुरू असतानाच ते आपले डोळे उघडतात तर त्यांच्या आजूबाजूला संपूर्णतः शांती त्यांना दिसते आणि त्या आत्मा इथून गायब झालेल्या असतात. मिश्रा आणि त्यांचे साथीदार त्या दिवशी कशी तरी आपला जीव वाचून तिथून बाहेर पडतात आणि त्या दिवसानंतर त्या कॅबिनेट हॉलला कायमचंच सील करून बंद केलं जातं. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो,
व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.